नमस्कार, मी कॉम्रेड राजू देसले. महाराष्ट्रातील सर्व आशा गटप्रवर्तकांना या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की भुसावळ तालुक्यात जळगाव जिल्ह्यातील ज्या पद्धतीने आशाताईंना मारहाण करण्यात आलेली आहे, ही अतिशय निंदनीय बाब आहे. आशांना बैठकीला बोलवून राग व्यक्त करण्यासाठी डायरेक्ट मारहाण करण्यात आली. या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. ज्या एमने ही मारहाण केलेली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी जळगाव जिल्ह्याच्या आयटेकच्या नेत्या प्रेमलता पाटील यांच्या नेतृत्वाखाली CO आणि त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर भुसावळ पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. याची दखल घेतली पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये आशांचा पगार वाढल्यामुळे त्यांच्याकडनं पैसे मागण्याचे काही प्रकार झालेले आहेत. असे काही गोष्टी कानावर येत आहेत. परंतु मी आशाताईंना गटप्रवर्तकांना सांगू इच्छितो की कुणालाही पैसे देण्याचं काम नाही. आपण संघर्ष करून मोबदला वाढ मिळवलेली आहे. दर महिन्याला पैसे वसूल केले जातात, हप्ता घेतला जातो. अशी घटनाची लेखी तक्रार आशांनी भुसावळच्या इथं केलेली आहे. या संपूर्ण घटनेची कठोर चौकशी व्हावी अशी मागणी मी करत आहे. आणि त्वरित कारवाई जर केली नाही प्रशासनाने, जिल्हा परिषदेने, तर येणाऱ्या पुढील हप्त्यामध्ये राज्यभर आशा गटप्रवर्तक संघटना आयटेकच्या वतीने आम्ही आंदोलन करू, असा इशारा मी आपल्याला महाराष्ट्राच्या राज्याचा अध्यक्ष म्हणून देत आहे. याची दखल व्हावी. राज्य सरकारकडे, आरोग्य मंत्र्यांकडे सुद्धा लेखी तक्रार आम्ही केलेली आहे. कोणत्याही जिल्ह्यामध्ये कुठेही आशा आणि गटप्रवर्तकांना मारहाणची प्रकार घडत असेल तर हे अतिशय आरोग्य क्षेत्रातलं अतिशय वाईट घटना आहे. या घटनेचा मी पुन्हा एकदा निषेध करतो. त्वरित त्याच्यावरती कारवाई करा, अन्यथा कठोर आंदोलन, मोठं आंदोलन याविरोधात आम्ही करू, हा इशारा देत आहोत. भुसावळच्या आशाताईंनी घाबरण्याचं काम नाही. संपूर्ण महाराष्ट्रातली आशा गटप्रवर्तक आपल्यासोबत आहे, हेही मी आपल्याला सांगू इच्छितो.